याच्यावर नको आहे बसू इथं आहे ना उभं राहायचं हा इकडे बसा पाठीमागे पूरा या पूरा आई बसा पूरा आहे बरे बसा पूरा ये पूरा या पाठीमागे जागा व्हायला पाहिजे आप चौकदार महाराज हो महाराज इथे या हो पूरा हो बाबा हो पूरा हो महाराज पूरा सेटिंग झाले या सरका पहिले चढता हो महाराज हां आहे ना मोबाइल साइलेंट हरि जय जय राम कृष्ण हरि
Bye.
शेवटली पाली तेव्हा मनुष्य जन्म शेवटली पाली तेव्हा मनुष्य जन्म शेवटली पाले देवा मनुष्य जन्म शेवटली पाले देवा मनुष्य जन्म शेवटली पाली तेव्हा मनुष्य जन्म शेवटली पाली तेव्हा मनुष्य जन्म शेवटली पाले देवा मनुष्य जन्म शेवटली पाले देवा मनुष्य जन्म सुकलिया वर्म फेरा पाडे सुकलिया वर्म फेरा पडे एक जन्मी होती करा एक जन्मी होती करा सुकलिया वर्म तेरा पाड़े सुकलिया वर्म तेरा पाड़े एक जन्मी ओळख करा माया एक जन्मी ओळख करा माया संसार सुगम भोगू नका
संभ्रम भोगू नका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं धर्मादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमर्मचरणं सर्वदि साक्षीभूतं भावतीर्थं तिर्गुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुनाथ महाराज. श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षनाम ज्ञानदानव्य दक्ष गोटी क्षेत्र निवासीयनं तन्नमामि वेद विद्यावरिष संत समर्थ श्रीपाद बाबा. समचरण सरोजं काञ्चननीलाभुधावं जगन्मित्रपाणि मण्डनाना तरुणतुलसीमाला काञ्चनं काञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा तरू प्रथम नम पांडुरंगा तरू प्रथम नम पांडुरंगा तरू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचं विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंची ते नमस्कारून आता. आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून आता. आय 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो याची आस पुरवावी राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम अरे
चरण में मेरा वारंवार प्रणाम विठ्ठला विठ्ठला शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे एक जन्मी ओळखी करात्म राम संसार संभ्रम भोगू नका. जमलेल्या जनता जनार्दन देववृंद मायबाप आत्मी किंवा भक्त जना विठाला 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 सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग महाराष्ट्र राज्यातील विश्ववंदनीय साधू ज्यांना भक्ती मार्गातला कळस संबोधला जातो अशा फुटीतला साधू भक्तीचे स्पेशलिस्ट असे आमचे नामदेव महाराज विठाला विठाला नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा असा आहे. तर बघा आज बालकृष्ण गोसावी पाटील यांच्या आज 13वेच्या निमित्ताने आज आपण इथे सर्व जमलो आहोत. आणि तसेच आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य जगदीश बाबा, आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य विक्की बाबा व आमचे हरिभक्त पारायण शरद बाबा, समाधान बाबा, नितीन बाबा, सर्व पेनचे सर्व साधक मंडळी, आमचे हरिभक्त पारायण नवनाथ बाबा यांच्या मार्फत मला सेवा करण्याचा योग आला म्हणून मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद करते. विठाला विठाला शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे कजन्मी ओळखी करात्म राम संसार संभ्रम भोगू नका. आई वडिलांनो आता आपण इथं बसलो ही वेळ आपल्या ताब्यातली आहे. काय ही वेळ आपल्या ताब्यातली आहे, पुढची वेळ आपल्या ताब्यातली नसणार आहे. म्हणून जेणे बसले असतील त्यांनी विचार करा. जर का विचार केला नाही तर पुन्हा विचार करण्याची संधी मिळणार नाही. कोण दिवस येईल कैसा कैसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा. आई वडिलांनो कोणता दिवस कसा येईल हे आपण सांगू शकत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा येथे कोणही कोणाचा भरवसा करू शकत नाही. बघा मी काय प्रवचनकार व कीर्तनकार नाही, माझ्याकडे कीर्तनकार आहे या नजरेने पाहू नका. कारण जसे ज्ञानोबा माऊलींनी जसा रेड्यामधून वेद बोलविला त्याचप्रमाणे या जडा दगडाला वाटेफळ या तीर्थक्षेत्र गावामध्ये अवतरवित झालेले ते थोर साधू संत माझे सद्गुरू अमृतदादांना आम्ही कोटी कोटी प्रणाम करते. व जेही काय बोलेल ते माझ्या सद्गुरू दादांच्याच कृपा आशीर्वादाने बोलेले. विठाला विठाला सूर्यासमोर काजवायचा सकाळी उजेड पडेल, सूर्यासमोर काजवायचा सकाळी उजेड पडेल, पण माझ्या
दादांच्याच कृपाशीर्वादाने बोलेल. तर कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोणते दिवस कसा येईल आपण हा विचार करू शकत नाही. बघा मनुष्य योनी विचार व्यंत योनी बनवलेली आहे. इतर योनियांच्या ठाई हा विचारच नाही. पशु पक्षी पाप पुण्य काय जाणती. उत्तम मध्यम भोग भोगिती. परी एक उपजता मरती. बैरी अंधमुखी पांगुळमुखी. आई वडिलांनो आपल्याला विचार करता आला पाहिजे. जर का विचार केला नाही तर पुन्हा विचार करण्याची संधी मिळणार नाही. जीवाजीराव पंत अहो आपल्या हाती गोल्डन चान्स लागला. काय अहो आपल्या हाती गोल्डन चान्स लागलेला आहे. याला हातातून बाहेर जाऊन द्यायचं नाही. आता आपण इथं बसलो हीच वेळ आपल्या ताब्यातली आहे. पुढची वेळ आपल्या ताब्यातली नसणार आहे. अनेक हे ज्ञान नाही मग तो बोध आपल्याला स्वीकार करायचा आहे महाराज. परंतु जर का आपण सद्गुरूला शरण गेलं नाही तोपर्यंत आपल्याला तो बोध प्राप्त होणार नाही. सद्बोध झाला तो नरनिया. सद्बोध झाला मनुष्य जात सकळ स्वभाव ताच भजनशीळ झाले ऐशे केवळ माझ्या चिटाई परिज्ञाने विन नासले बुद्धी वेदासी आल्यान कल्पू नये ते कल्पू लागले अनेक पत्व. महाराज फक्त मनुष्याला एवढी अक्कल आहे बघा. एखाद्या पुत्राला जर आपण सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी ह्या वाजता कीर्तन आहे 8 ते 10 कीर्तन आहे तो येईल का येणार नाही. कारण त्याला तेवढी बुद्धी नाही. आपल्याला तेवढी देवानं बुद्धी दिलेली आहे. मग याचा आपण कधी विचार केला का ही बुद्धी आपल्याला कशाकरिता मिळाली याचा आपण विचार कधी करतो का. आई वडिलांनो आम्ही खूप भाग्याचे की सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृती दादा व सद्गुरु सच्चिदानंद जगदीश बाबा आमच्या जीवनामध्ये लाभले. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे देवाचे आम्ही दैवाचे देवाचे आम्ही दैवाचे
झाली. भाग्याचं तो पावे त्या भाग्याची कैसे कळेल ही मात. आई वडिलांनो, विचार करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आजकालची कंडिशन महाराज कशी. बालपण खेळण्यात गेले, तरुणपण विषयात गेले, म्हातारीपणी तुमच्या अंगीवरला सळ, नेत्रगटी दाटी खिळखिळ नाही केली हरिनामाची जोड. अरे अजून तरी सावध मुडा, तुझी आमच्या तुला पारखी नीती, स्मशाने नेऊन तुझ्या तोंडात घालते माती. अरे स्मशाने नेऊन तुझा नावाचा शिंतोळा घेती, तरी आपल्याला कळत नाही महाराज. बालपण खेळण्यात गेलं, तरुणपण विषयात गेलं आणि म्हातारीपणी तुमच्या अंगीवरला सळ आलं. म्हातारपण सगळं गेलं महाराज. बालपण खेळण्यात गेले, ब्रह्मदेवाचे सार्थक नाही केले महाराज. आपण लहान मुलं शाळेत घालताना, लहान मुलं शाळेत घालतो की मोठे मुलं शाळेत घालतो का तरुण वयात आपण शाळेत जातो. कधी जातो शाळेत? लहानपणी जातो. कारण माझा मुलगा मोठा होऊन काहीतरी बनावं, डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, म्हणून त्याला आपण लहानपणी शाळेत घालतो महाराज. लग्न तरुण वयात करावं की म्हातारीपणी करावं? कधी करावं लग्न? तरुण वयातच केलं पाहिजे, बरोबर. मग देवाची भक्तीच का म्हातारीपणी करावी? का देवाची भक्ती म्हातारीपणी करावी? कल करना सो आज, आज नाही इस बगत, अरे निकल जाएगा सास तो करेगा कब. हे शरीर कोणाच्या सत्तेमुळे चालतंय? हे शरीर कोणाच्या सत्तेमुळे चालतंय? चाले हे शरीर कोणाची सत्ता, कोण बोलवितो हरिवीर. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. हे शरीर कोणाच्या सत्तेमुळे चालतंय? त्या फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या सत्तेमुळे चालतंय. आपण देवाकडे जातो, कुठे आहे हो देव? बरला गण ताट राज. बघा, एक बैलगाडी आहे, त्याच्या खाली कुत्रा चाललेला असतो. त्या कुत्र्याला काय अभिमान असतो महाराज? की बैलगाडी कोण ओढतोय? तर फक्त आणि फक्त मी सोडतोय. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तुझी चुकी. तसंच आपलं झालंय महाराज. हे देहरूपी गाडी कोण ओढतोय? तर तो भगवंत ओढतोय. पण आपण काय म्हणतोय की आपण ओढतोय, पण तो ओढत कोण असतो? तर तो भगवंत ओढत असतो, तो परमात्मा ओढत असतो. फक्त तेवढी आपली बुद्धी नाही, कारण आपण सद्गुरूला शरण गेलो नाही. सगळ्या संतांना अनुभव आला महाराज, मग आपल्याला अनुभव का येत नाही? कारण आपण गुरु केले नाही, आपण सद्गुरू केले नाही, संतांना शरण गेलो नाही, म्हणून आपल्याला कळत नाही. जोपर्यंत आपण सद्गुरूला शरण जात नाही, आपल्याला काही कळणार नाही. जोपर्यंत त्याची प्रचिती येत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीच कळू शकत नाही महाराज. हे शरीर फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या सत्तेमुळे चालतंय. बघा, 8-10 लाखाची गाडी आहे. मोठ्या गाडीला 4 टायर असतात. 4 टायरामधली एकाची तरी हवा गेली तर काय किंमत आहे का त्या 8-10 लाखाच्या गाडीला? मग तसंच आपल्या या शरीरामधला काय, आपल्या या शरीरामधला फक्त आत्मराम निघून गेल्यानंतर काय किंमत राहिली का महाराज? काय किंमत राहते का? निघून गेला वारा, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. अहो, खाली राहिला पसारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. काय वारा निघून गेल्यानंतर या देहाला काय किंमत राहते का? 1 रुपयाला कोण घेतं का? बघा, कोण घेत नाही महाराज. फक्त हा श्वासच महादेव आहे, श्वासच देव आहे. हे शरीर ज्याच्यामुळे चालतंय, ती वस्तू तुम्ही आहात. आमचे सद्गुरू दादा नेहमी म्हणतात, हे शरीर ज्याच्यामुळे चालतंय, काय हे शरीर ज्याच्यामुळे चालतंय, ती वस्तू तुम्ही आहात. विठाला विठाला. हा देह आपल्याला कशा करता मिळाला याचा आपण कधी विचार करतो का हो? देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन
त्याच्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं, त्याच्यासाठी संतांना शरण जावं लागतं, तेव्हा त्याची प्रचिती येते. विठाला विठाला. बघा संत कबीरदास खूप छान बोलतात. लक्ष 84 फेरे फिरकर सुंदर नरतुर पाया. लक्ष 84 फेरे फिरकर सुंदर नरतुर पाया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया अरे नाहक जमाना खोया. कहत कबीरा सुन भाई साधु आया वैसा गया. इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन का खंबा. अरे आवत जावत कोई नहीं देखे यही बड़ा अचंबा. बंगला खूप बनाया रे अंदर नारायण सोया. महाराज या शरीराला 9 द्वाराची नगरी सांगितली आहे. किती? 9 द्वाराची नगरी सांगितली आहे. 9च्या 9 द्वारामध्ये जर घाण निघून जावायची असेल तर संतांना शरण जावं लागतं, सद्गुरूला शरण जावं लागतं. मग आपल्याला शरण जायचंय का नाही महाराज? जो मज होया अनन्य शरण तयाचेच निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मी चेकू. ते काय म्हणतात? जो मला अनन्य भावाने शरण येईल त्यालाच मी स्वीकार करील, त्यालाच मी घेईल. फक्त भाव पाहिजे महाराज. भाव बळ्याकडे एरवी ना कळे करताई आवडे कैसारी. अहो कोठे आहे हरी? आता हरी बाहेर हरी. हरीने कोणी रे घरी. हरीने कोणी रे घरी. हरीने कोणी रे घरी. आता रे बाहेर आता हरी बाहेर हरी. हरीने कोणी येले घरी. हरियाला हाता मग कैसी वय चिंता. का म्हणे हरी काही उरले दे उरी. अरे देव हाता जवळ आला मग काय हे राहिली का महाराज? काय चिंता असेल का? बघा ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अध्यायात खूप छान वर्णन करतात. मजर गई सद्गुरु जेणे तारी लोहा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यदुरु विवेकावरी. ते काय म्हणतात? माझ्या हृदयात वास करणारे सद्गुरु. काय म्हणतात? माझ्या हृदयात वास करणारे सद्गुरु. मी त्यांच्या कृपेने मी आज संसार महापुरातून मी पार पडलो व त्यांच्या विचारावर माझी विशेष प्रीती जडली. का डोळांजन भेटे ते वेळी दृष्टीसी पट फुटे. मग वास पाहिजे तेट प्रगटे महानिधी. अहो पायाळूच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे त्याची दृष्टी चोहीकडे पाकून त्यास काय लागतो तर सगळं काही दिसू लागतं महाराज. त्याचप्रमाणे का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती पुनरती. तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. बघा महाराज मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणी हाती लागला असता. चिंतामणी म्हणजे तर तो कोणता चिंतामणी? तो नामरूपी चिंतामणी हाती लागला असता सर्व हेतू पूर्ण होतात महाराज. परंतु साधू संतांना शरण जावं लागतं, संतांना शरण जावं लागतं, तेव्हा तो चिंतामणी हाती लागतो. म्हणून जाणतेने गुरु बजीजे खालच्याच ओळी टाकलं. म्हणून जाणतेने गुरु बजीजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष की. बघा महाराज मुळाला पाणी घातलं तरच झाड वाढेल. मुळाला जर आपण पाणी घातलं तरच झाड वाढेल. जर आपण झाडाला जर शिंपडलं तर किती दिवसात झाड वाढेल? वाढेल का? मग तसंच आपल्याला मुळापासून भक्ती करायची आहे. मुळापासून देवाला भक्ती करायची आहे. मुळापासून देवाला भाव द्यायचा आहे महाराज. मुळापासून देवाची भक्ती करायची आहे. पण कधी होणार ती मुळापासून भक्ती? जेव्हा आपण सद्गुरूला शरण जाऊ, संतांना शरण जाऊ, तेव्हा ती भक्ती फळात जाईल. विठाला विठाला. बघा तुकाराम महाराज काय म्हणतात? शरीर रोगाचे भांडार शरीर दुःखाचे पोटार.
अवस्था उत्तम आहे. याच शरीरायोगी प्रभूशी संभली होते. याच शरीरयोगी प्रभूशी सुख लुटता येते. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले. शरीर सुखाचे गोचुले, शरीर सुखाचे गोचुले. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले. शरीर साध्य वय केले, शरीर साधले परब्रह्म. परंतु प्रत्येक मानव या अमूल्य नरद्याचा वापर न करता त्या अमृतासारख्या सुखाप्राप्तीसाठी शेवटी हे आयुष्य निघून गेल्यानंतर ज्या काही वासना शिल्लक राहतात त्याचा उपभोग घेण्यासाठी पुढील जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप. वासनेचे परिवर्तन करायला किती वेळ लागतो महाराज? किती वेळ लागतो बंधुराजा? किती वेळ लागतो? पण चांगला आणि बारकाईने विचार केला तर आज प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस देवाची भक्ती करतो. आज प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस देवाची भक्ती करतो. पण कशाकरिता? फक्त आणि फक्त जन्म मरण टाळण्याकरिता. माणसाला पहिल्या नंबरची बाई कशाची महाराज? तर मरणाचे. मरून गेले बगदा लंबे भृसुंडी सारखे 14 चोकडा लंकापती तेही गेले. नाही उरे आले अवतार येरते पामरा जीव. किती विचार करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. अहो विचार करण्याची रीत सामान्य पीक काढायचे म्हणजे त्याला पाणी हवं की नको? त्याला पाणी पाहिजे की नाही? त्याने साधती साधन तुटती भावाचे बंधन. देव वाट पाहून राहिला महाराज, पण देवाकडे कोणी जात नाही. वाट पाहे उभा भीतीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावीळ. देवाकडे का जात नाही? कारण देव व घेणारा हा कोण आहे महाराज? तर फक्त एक आहे. मग तुम्ही नामाला सन्मुख कवी मुख त्रिवेणी संगमी नाना तिथे ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग आपण नामाला सन्मुख कवी मुख. तुम्ही व तुमचे नाव वेगळे आहे का? तुम्ही व तुमचे नाव वेगळे आहे का? मग देव व देवाचं नाव कसं वेगळं असेल महाराज? नामासी विमुख तो नर पापिया न हरिविन दावया न पावे कोणी. काय म्हणले ते? नामासी विमुख तो नर पापिया. अहो पापिया सांगितलं ज्ञानोबा माऊलींनी. हे काय माझे सद्गुरूचे बोलेत का? हे माझ्या काही दादांचे बोलेत का? कुणी लिहून ठेवले? संतांनी लिहून ठेवले, संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवले. मग आपल्याला कधी कळेल? आई वडिलांनो, क्षणभंगूर नाही बरसा वारे सावध तोडा माया आशा. येथे कोणही गुणाचा भरवसा करू शकत नाही. अल्प आयुष्य मानवदी शत गणले अर्धे रात्र घरी. मध्यत्व बालतत्व रोग पीडा क्षय म्हाताऱ्यापणीची अवस्था होती तरी आपल्याला कळत नाही. बघा आई वडिलांनो, एक नाम हरी वैत नाम मधुरी आणि अद्वैत कुसरी विरळ जाणे. नाम देव घेणारा हा कोण आहे महाराज? फक्त आणि फक्त एक आहे जिसकी उसकी टेक सबकी निशाणी एक. गणपतीचा मान उंदीर आहे महाराज. मांजर उंदराला घट्ट करते का? कारण कर्म वेगवेगळं आहे म्हणून मांजर उंदराला खाऊन टाकते. येथे कर्माचा विचार येते, अधिष्ठान विचार आपल्याला इथे समजला पाहिजे. अधिष्ठान विचार जर का इथे समजला तर आपला कर्मभूमी जन्म होतो. पाप पुण्य समान समी तरी जपावे जे कर्मभूमी. बहुत सुकृत नरदेह लादला आणि भक्ती विना गेला अधोगती. आपल्याला कळायला पाहिजे महाराज. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी 4थ्या अध्यायात कर्मे जाणून कशी कर्मे केली जातात ते सांगितले आहे. मागील मुमुक्ष जे होते ते ऐशी या जाणीने माते. कर्म केले समजते धनुर्धरा. सगळ्यांना अधिकार आहे महाराज. सगळ्याशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचे नामे. फक्त हरिनामानेच उद्धार होतो. ते हरिनाम जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर सद्गुरूला शरण जावं लागेल, संतांना शरण जावे लागेल. तोपर्यंत आपल्याला प्रचित आहे. परमार्थ
सगळ्या संतांना अनुभवाला महाराज. बघा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशी जणी. तुकाराम महाराजांना देखील अनुभवाला, अंजा मेळा पापराशी, नामे नेला वैकुंठवासी. ऐसा नामाचा महिमा, जाळे शंकर वाल्मिकी उभा. संत नाथ महाराजांना देखील अनुभवाला, नाम ते ब्रह्म, नाम ते परब्रह्म, आणि नामापाशी नाही कर्म विकर्म. नाम ते ब्रह्म, नाम ते परब्रह्म, आणि नामापाशी नाही कर्म विकर्म. आई वडिलांनो, आपल्याला समजायला पाहिजे मग नामाने कोण धरलं नाही. नामे तरीला नाही कोणी अन घ्यावं ऐसा निवडून, नामे तरला कोट्यान कोटी, नामे वैकुंठ वैसविला. ते ज्ञान पैगा करवे, जरी मनी हाती आणावे, तरी संत या बजावे सर्वस्वीसी. ते ज्ञान म्हणजे ते कोणतं ज्ञान जे भगवान भोले बाबांनी माता पार्वतीला दिले, जे निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना दिले, जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना दिले, दत्तात्रयांनी जनार्दन स्वामीला दिले. मग त्याचप्रमाणे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा व सद्गुरु सच्चिदानंद अमृतदादांच्या कृपेने आमच्या सर्वांच्या मार्फत आले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु आई वडिलांनो, भाग्याचाच पावे येते, कोणालाही नाही कळत. ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर संतांना शरण जावं लागतं. आई वडिलांनो, आज आपण गल्ली गल्लीमध्ये गुरु बघतो. बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया गुरु मार्ग टेके, जयाचा सुब्रावा देके, तरी तयाचा मंत्र शिके येरून घे. ज्याच्या ठिकाणी विशेष घाटपाट आहे, आपण अशा सद्गुरूंना शरण जातो. परंतु बघा संत कबीरदास किती छान बोलतात, अरे गुरु तो सच्चा ही जो शिष्य से कुछ ना मांगे. अरे गुरु तो सच्चा ही जो शिष्य से कुछ ना मांगे. अरे शिष्य भी तो ऐसा चाहिए, अरे जो गुरु से कुछ ना मांगे. असे असावे महाराज गुरु आणि शिष्य. जो गुरु म्हणेल अरे देव आणि तू एक आहेस, अशा सद्गुरूंना आपल्याला शरण जायचं आहे. महाराज मी खूप भाग्याची ठरले की सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा व सद्गुरु सच्चिदानंद अमृतदादांचा सर्कल आम्हाला लाभला. त्या जर सर्कल मध्ये जर आपल्याला यायचं असेल तर सद्गुरूंना शरण जावं लागतं, त्या भगवंताला शरण जावं लागतं. त्या भगवंताला शरण जाऊन ते नामचिंतन करावं लागतं. नामचिंतन केलं काय होतं महाराज, मुकी नाम हाती मोक्ष, मुकी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची.
जाणार नाही, म्हणून फक्त कळालं पाहिजे. महाराज, आता आपण इथं बसलो आहोत, ही वेळ आपल्या ताब्यातली आहे, म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे. सकळांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे महाराज, परंतु आपल्याला कळत नाही. जोपर्यंत आपण सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आम्हाला शरद बाबांनी सांगितलं की बाळकृष्ण गोसावी पाटील यांना हा अभंग खूप आवडतो. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. ज्ञानी यांचा राजा भोगतो राणी, वनाचती वैष्णव मागे पुढे दाटे ज्ञानांचा उजेड. अंगणात झाड कैवल्याचे उजेड, राहिले उजेड होनी निवृत्ती सोपान मुक्ताबाई. काय म्हणले महाराज? इंद्रायणी काठी देवाची आळंदी आणि लागली समाधी ज्ञानेशाची. इंद्रायणी कोणती सांगितली महाराज? इंद्रायणी ती आळंदीची इंद्रायणी सांगितले का? कोणती इंद्रायणी सांगितली? हे जे पंचतत्वाचं शरीर मिळालेलं आहे महाराज, हीच खरी आळंदी आहे. काय? हीच खरी आळंदी सांगितली. अजून कोणती आळंदी महाराज? ती आळंदी सांगितली का? हे जे पंचतत्वाचं शरीर मिळालेलं आहे, हीच खरी आळंदी आहे. जेव्हा आपण नामचिंतन करू, ते नामचिंतनामध्ये विरवू, ती जी अवस्था होते महाराज, त्या ज्या अश्रुधारा येतात, अश्रुधारा वाहू लागतात, तीच खरी समाधी आहे. काय महाराज? तीच खरी समाधी आहे. फक्त जाणून घ्यायला टाइम लागतो. जोपर्यंत सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. गुरु विना अनुभव कैसा सुरत नाही. विठ्ठला सच्चिदानंद ही डिग्री तुमची आहे महाराज, फक्त जाणून घ्यायला लागतं. बघा, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. सत्य पण, साच पण आणि खरं पण, ह्या तिन्ही शब्दाचा अर्थ एकच. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे.
जेव्हा ती अवस्था होते अश्रुधारा वाहू लागतात तीच खरी समाधी आहे महाराज. जोपर्यंत ते ज्ञान प्राप्त होत नाही, जोपर्यंत ते नाम प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. जोपर्यंत आपण सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला काही कळू शकत नाही. जेव्हा सद्गुरूला शरण जाल तेव्हा ते तुम्हाला नाम प्राप्त होईल महाराज. फक्त रीत कळली पाहिजे. काय फक्त रीत कळून घ्यायला टाइम लागतो महाराज. ती जी जेव्हा आपण ज्ञान प्राप्त होतं, नाम प्राप्त होतो, तेच खरे ज्ञानेश्वर आहेत. फक्त कळून घ्यायचं. कळून घ्यायला थोडासा टाइम लागतो. म्हणून इंद्रायणी काठी देवाची आळंदी आणि लागली समाधी ज्ञानेशाची. हे जे पंचतत्वाचं शरीर मिळलेलं आहे तीच खरी इंद्रायणी आहे. आणि जेव्हा अवस्थेमध्ये अश्रुधारा वाहतात तीच खरी आळंदी आहे. विठाला विठाला विठाला. आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर संतांना शरण जायचं शिक. काय आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर संतांना शरण जावं लागतं. त्या नामामध्ये महाराज किती पावर आहे. पापाचे कळप पळती पुढे, पापाचे कळप पळती पुढे, बापाचे कळप पळती पुढे, बापाचे कळप पळती पापाचे कळप पुढती पुढे. महाराज याच योनीमध्ये आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. याच योनीमध्ये आपण भगवंताचं भजन करू शकतो महाराज. इतर योनियांच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून अभंगाचं पहिलं चरण. शेवटली पाले तेव्हा मनुष्य जन्म, 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 शेवटली पाले तेव्हा मनुष्य जन्म.
शकतो. आपल्या हातात आता टाईम दिलेला आहे महाराज, आणि याच योनीमध्ये आपल्याला कळू शकतं, दुसऱ्या योनीमध्ये आपल्याला कळू शकत नाही. आता 2 दिवसाचा बाजार करून आपल्याला निघून जायचं आहे आणि कीर्तिरूपी उरण उरायचं आहे. 2 दिवसाचा करून बाजार, 2 दिवसाचा करून बाजार, जाण जरूर रे बाबा, जाण जरूर, जाण जरूर रे बाबा, जाण जरूर. 2 दिवसाचा करुणी बाजार, 2 दिवसाचा करुणी बाजार, जाण जरूर बाबा, जाण जरूर, जाण जरूर बाबा, जाण जरूर. 84 योनीत फिरला, लक्ष 84 योनीत फिरला, श्रीमद माझा देईल न्याय, रंग समाजा देईल न्याय, अमृतदाता देईल न्याय, जाण जरूर रे बाबा, जाण जरूर, जाण जरूर बाबा, जाण जरूर, जाण जरूर बाबा, जाण जरूर. आई वडिलांनो, हा 2 दिवसाचा बाजार करून आपल्याला इथून निघून जायचं आहे, पण कीर्तिरूपी उरानं उरायचं आहे. त्यासाठी संतांना शरण जावं लागेल, त्यासाठी तो बोध घ्यावा लागेल, त्यासाठी ते नाम घ्यावं लागेल. तेव्हाच आपल्याला प्रचिती येईल. संत सजनानी घेतली प्रचिती, संत सजनानी घेतली प्रचिती. संत सज्जनाने घेतली प्रचिती, संत सज्जनाने घेतली प्रचिती. संत सज्जनानी घेतली प्रचिती, संत सज्जनानी घेतली प्रचिती. संत सज्जनाने घेतली प्रचिती, संत सज्जनाने घेतली प्रचिती. श्रीमती मंद देवी करे, श्रीमती मंद देवी करे, श्रीमती मंद केवी करे, श्रीमती मंद केवी करे. संत सजनानी घेतली प्रचिती, सजनानी घेतली प्रचिती. संत सज्जनाने घेतली प्रचिती, संत सज्जनाने घेतली प्रचिती. संत सज्जनानी घेतली प्रचिती आणि श्रीमती मंद गेली तरे. आई वडिलांनो, विचार करता येण्यासारखा आहे. हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. आपण याचा विचार कधी करायचा आहे? आपल्याला याचा विचार आपण कधी करत नाही महाराज, परंतु हा विचार आपल्याला करायचा आहे. एक जन्मी ओळखी करात करा, एक जन्मी प्रचिती करात करावा. एक जन्म ओळखी करात करावा, एक जन्म ओळखी करात करावा. एक जन्मी ओळखी करात करावा, एक जन्मी ओळखी करात करावा.
विठप्पा रखुमाई विठप्पा रखुमाई कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तर बघा, आज बालकृष्ण गोसावी पाटील यांच्या 13वेच्या निमित्ताने आणि तसेच माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा व सद्गुरू सच्चिदानंद अमृती दादा व सद्गुरू सच्चिदानंद आमचे जगदीश बाबा व सद्गुरू सच्चिदानंद आमचे विक्की बाबा या सर्व संतांच्या आशीर्वादाने बोलले. व जे काही उलट बोलले असेल तर माझा बुद्धीचा दोष समजून माफ करा. आमचे मृदुंग वाजक असतील, त्यांनी छान अशा प्रकारे मृदुंगाची साथ दिली आणि आमचे माईक सिस्टम वाले, त्यांच्यामुळे आपण ऐकू शकतो महाराज. नाहीतर मी काय, आणि तुमच्यामुळे मी बोलले, नाहीतर मी काय कुणाला सांगितलं असतं का दुसऱ्याला. पण तुम्ही खूप भाग्याचे महाराज की आपण या मुंबई अशा परिसरामध्ये देखील आपण कीर्तन भजने करतो. नाहीतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा महाराज कोण करतं का. पण तुमच्यासारखे मंडळी खूप भाग्याचे. तुम्ही जर नसते तर मी काय दुसऱ्याला सांगितलं नसतं महाराज. म्हणून आमचे नितीन बाबा त्यांनी गायनाची खूप छान साथ दिली. आमचे बाबा असतील, आमचे चंदन बाबा असतील, सर्व संतांनी, माझ्या टाळवादकांनी, सर्व पेनचे मंडळी, सर्व गावोगावून आलेले माझे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अमृतीदादांचे साधक व माझे सर्व साधक ज्यांचं नाव घ्यायचं मी विसरले असेल तर मला माफ करा. माझ्या आई वडिलांच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा व सद्गुरू सच्चिदानंद अमृती दादा, सद्गुरू सच्चिदानंद विक्की बाबा व सद्गुरू सच्चिदानंद जगदीश बाबा या सर्व संतांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. नमः हरे नमः विठो भक्तीची आद्वारे नमः विठो भक्तीची आद्वारे
म्हणे विठो भक्तीची याद नाम म्हणे विठो भक्तीची याद घेऊनी आकारे सुदर्शन घेऊनी आकारे सुदर्शन एक जन्मी ओळखी परात परामा एक जन्मी ओळखी परात परामा घेऊनी आकारे सुगमा भोगू नका संसार सुगा भोगू नका
सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, गुरु सच्चिदानंद अमृते ददानी, सच्चिदानंद जगदीश बाबा, श्री गुरुदेव गोपाल भगवान की जय। जय हरि।